Hello, good morning, students. Today we are going to learn how to speak English. म्हणजे काय मित्रांनो, इंग्रजी बोलण्यासाठी आपण काय केले पाहिजे. बरेच मुलं म्हणतात सर मला तर इंग्रजी अजिबातच येत नाही, मी कुठून सुरुवात करू, कशी बोलू. त्यासाठी मी IMP म्हणजे इम्पॉर्टंट ट्रिक आली तुम्हाला. ही जर ट्रिक तुम्ही अवलंबली, यू स्पीक इंग्लिश. फर्स्ट ऑफ ऑल यू नोट डाऊन दिस पॉइंट्स. हाऊ टू स्टार्ट इंग्लिश स्पीकिंग. यू मस्ट वॉच ऑल व्हिडिओ. बघा मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना मध्येच थांबू नका. अर्धा व्हिडिओ बघितला तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. त्यामुळं मी काही तुम्हाला 4-5 ट्रिक्स सांगणार आहे. त्या महत्वाच्या ट्रिक तुम्ही काय करा, वहीवरती लिहून घ्या आणि त्याची तसा अवलंब करा. यू कॅन स्पीक इंग्लिश बट यू मेक्स प्रॅक्टिस. लिसन केअरफुली अँड नोट डाऊन all these points. First of all, you understand, sir, what is words? Words म्हणजे काय? वर्ड्स म्हणजे काय मित्रांनो, तर हे आपल्याला वर्ड्स आपल्याला शिकायचे आहेत. आता याच्यामध्ये जगामध्ये जवळपास 2.25 लाख शब्द आहेत. किती? 2.25 लाख. त्यापैकी आपल्याला इंग्रजी येण्यासाठी आपल्याला किती पाहिजे? कमीत कमी 1000, कमीत कमी मिनिमम 1000 लेटर्स वर्ड्स हे आपल्याला माहित पाहिजे. मग मित्रांनो काय करायचं, बरं तुम्हाला वर्ड्स म्हणजे काय हे माहिती आहे? वर्ड्स म्हणजे लेटर्स पासून, अक्षरापासून तयार झालेले शब्द. मग कमीत कमी 1000 शब्द आपल्याला पाठ पाहिजेत आणि ते शब्द आपल्याला पाठ झाले तर आपण इंग्रजी बोलू शकतो. जसं पेन आहे, फॅन आहे, वॉल आहे, बेंच आहे, कॅमेरा आहे, हेडफोन आहे. म्हणजे असे छोटे छोटे शब्द आपल्याला आधी कम, हे कम, गो, सिट डाऊन असं आपल्याला शब्द छोटे छोटे पाठ करायचे आहेत. नंतर दुसरा आहे मेन मुद्दा आहे स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चर म्हणजे काय बाळा? स्ट्रक्चर म्हणजे काय? आपण एखादी बिल्डिंग बांधतो का नाही, त्याचा नकाशा आहे का नाही, किंवा साचा ते म्हणतो ना आपण, ते स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे. जसं की एक्झाम्पल आपलं मराठी भाषेमध्ये पहा, इथे लिहिलं असतं पहा, कर्ता आहे का नाही, कर्म आणि क्रियापद. हे मराठी भाषेमधलं एक हे आहे बघा, की त्याचं स्ट्रक्चर, वाक्याचं स्ट्रक्चर आहे. मग हे आता इंग्रजीमध्ये कसं समजायचं? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब हे आपल्याला माहित पाहिजे. कोणता आहे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट कोणता आहे, वर्ब कोणता आहे. वर्ब म्हणजे क्रियापद. पण आपल्याला मित्रांनो ही माहिती असणं जरुरी आहे. जवळपास 200 स्ट्रक्चर आहेत. कोणतं होकारार्थी वाक्य, कोणतं नकारार्थी वाक्य, छोटं वाक्य, साधारण म्हणजे वर्तमान काळातलं, भूतकाळातलं, भविष्यकाळातलं, असे प्रश्नार्थी, असे भरपूर वाक्य स्ट्रक्चर आहेत. पण ते वाक्याचे स्ट्रक्चर आपल्याला आले पाहिजे. मग तिसरं काय सर? तिसरा मुद्दा आहे लिसन. लिसनिंग म्हणजे आपण काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. आता काय सर ऐकाय कसं? ऐकायचं सर काय? पिक्चर बघा ना, मूवी, मराठी चित्रपट नाही बघायचा आपल्याला, हिंदी नाही तर इंग्लिश चित्रपट म्हणजे ज्या ठिकाणी लहान लहान मुलांचे कार्टून असतात, त्या कार्टूनच्या खाली एक पट्टी येते पहा, कमी आहे, वाव, शिडाव, असे म्हणजे जे जे बोललो विद्यार्थी तो कार्टून किंवा एखाद्या चित्रपटामध्ये, तर खाली एक पट्टी येते, ती पट्टी वाचा. बुक्स वाचा, न्यूजपेपर वाचा, नॉवेल्स वाचा, स्टोरी बुक्स वाचा. अशा अनेक प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी रीडिंग करायचे. नंतर मग ऐकायचं कसं? फक्त हे झालं आपलं रिडिंगचं, पण ऐकायचं कसं? लिसन म्हणजे ऐकणे. आता आपल्याला ऐकत असताना मित्रांनो कुठून ऐकणार? हे चित्रपटामध्ये सुद्धा इंग्लिश बोलणारे असतात, काही बातमी आहे का नाही, गाणे पण असतात. म्हणजे जे जे इंग्रजीमध्ये संवाद असतात ते संवाद आपण ऐकले पाहिजे. नंतर पुढचा मुद्दा काय? नंतर आहे स्पीकिंग. आता स्पीकिंग कसं बोला सर? सुरुवात कुठून करायची? छोटे छोटे वाक्य घ्या, लहान लहान एकमेकाशी बोला ना. आपल्या घरी लहान भाऊ असेल, बहीण असेल, आई वडील शिकले, त्यांना बोला आपण, मदर प्लीज गिव्ह मी वॉटर. किती सोपं. माय डिअर सिस्टर प्लीज गिव्ह मी पेन, प्लीज गिव्ह मी बुक. वर्गात माय डिअर फ्रेंड गणेश, रमेश, सृष्टी, प्राच, प्लीज गिव्ह मी युअर बुक्स, प्लीज गिव्ह मोर होमवर्क नोटबुक. म्हणजे पहा, आपण छोटे छोटे वाक्य आपल्याला बोलायचे आहेत. आणि तेच करत असताना जर लय समजत नसेल
सुरुवात असेल, चुकत असतील आपली वाक्य, आपल्याला स्ट्रक्चर माहित नाही, शब्द माहित नाहीत, मग काय करायचं तर फळ्या आपल्या आरशापुढे उभे राहा, आरशापुढे बरोबर बोला ना, काय फरक पडत नाही, चुकू द्या. ते तुम्ही कोण ऐकणार नसते काय, मस्त दरवाजा लावायचा, आरशापुढे बोलायचं मस्त, कम हिअर, गो देअर, सिट डाऊन, राईट डाऊन, काय पण बोला, म्हणजे त्या वाक्याची प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि शेवटचा मुद्दा आहे प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिस शिवाय आपल्याला काही येणार नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे सर्व करत असताना मित्रांनो, लिहिण्याचे असो, बोलण्याचे असो, प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस शिवाय आपल्याला काही खरं नाही. आणि ह्या तुम्ही जर ट्रिक अवलंबल्या तर 100%, मी काय म्हणतो, 100% तुम्ही इंग्रजी बोलू शकता. एनी क्वेश्चन, एनी प्रॉब्लेम, कमेंट मी. मित्रांनो, जर काही अडचण असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. सर, मी कुठून इंग्रजी बोलायला सुरुवात करू, कशी शिकू? तू शिकतोस बाळा, पण तू प्रयत्न कर. लक्षात? म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. इंग्लिश गुरु इज पर्सेंट फॉर यू. थँक्यू फॉर वॉचिंग.